नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एडियन कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आपल्याला आज सविस्तर बातम्यांचा आढावा घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। विकासाच्या प्रत्येक टप्प्यावरती जनतेचा सहभाग आवश्यक असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांचं स्वातंत्र्य दिन सोहळा येथे प्रतिपादन। तर स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय। तर दशसूत्रीबाबत जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे अचानक छत्रपती संभाजीनगरात दाखल। तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं भुसे यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। 15 ऑगस्टच्या मासबंदी निर्णयावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद तीव्र झालाय। शिरसाट यांनी जलील यांना टीआरपी साठी नाटक करण्याचा आरोप केल्यानंतर इम्तियाज जलील यांनी त्यांना पिल्यानंतर बॅग मध्ये काय असतं असं म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलंय। राजकीय प्रश्न असा आहे की इम्तियाज आज नॉनव्हेज बंदी आहे, बकरे किंवा कोंबडे कापणे सगळे कत्तलखाने बंद असतात। इम्तियाज जलील यांनी राजकारण्यांसाठी पार्टी ठेवली चिकनची आणि ते आमंत्रित करतात सगळ्यांना की मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी आमंत्रण दिलं। हे सगळं नाटकं असतात। या लोकांना फक्त आता आपला टीआरपी वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठंतरी न्यूज मध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात आणि हे प्रकार लोकांच्या लक्षातही येतात। पण सर, आज जन्माष्टमीचे तेव्हार हिंदूचे सण आहेत, मग काय हिंदूची भावना दुखली? प्रत्येकाला आपला सण साजरा करायचा अधिकार आहे। हिंदू आपले सण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करतील। ज्यांना कुणाला विरोध करायचा आहे त्यांनी विरोध करावा, त्यांना काय खायचं नाही खायचं त्यांनी ते करावं, परंतु याचा निश्चितच दखल हा प्रत्येक भारतीय किंवा प्रत्येक नागरिक हा घेत असतो। आता महाराष्ट्राला माहित आहे की संजय शिरसाट साहेब काय खातात आणि मी मार्केटमध्ये गेलं तर मटण आणू शकतो, मार्केटमध्ये गेलं तर माझ्या बॅगमध्ये चिकन असू शकतं। त्यांच्या बॅगमध्ये काय असतं आणि ते काय खातात हे महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि त्यांना खाण्याचं काही हे नाही आहे। पिण्यासाठी कोणकोणती ब्रँड्स अवेलेबल आहे हे त्यांचं लक्ष त्याच्यावर जास्त असतं आणि एकदा पिल्यानंतर म्हणजे काहीही ठेवा त्यांच्या समोर। तुम्ही व्हेजिटेरियन डिश ठेवलं आणि ते सांगितलं की हे चिकन आहे तर ते चिकन म्हणून, कारण ते इतकं, तर मला ठीक आहे त्यांचं मत व्यक्त केलं आणि मी माझं व्यक्त त्यांच्या बाबतीत केलेलं आहे की मी तर टीआरपी नाही, तुमच्या बॅगेमध्ये काय काय सापडलेलं आहे त्याच्या बाबतीत बोलले असते तर माझी चिंता करू नका। मी विरोधी पक्षातला एका छोटासा माणूस आहे, माझ्या बाबतीत तुम्ही बोलणं म्हणजे शोभत नाही आपल्याला। आपण मोठे नेते आहे, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, आपण आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करणार आहे, काय काय नवीन उद्योग आणणार आहे हे सांगा। आणि समाज कल्याण विभागमध्ये आपण जे आत्तापर्यंत परिवार कल्याण विभाग जे त्याला करण्यात आलेला आहे ते आता सोडून आता आपण समाजाच्या बाबतीत काही करणार आहे का याच्या बाबतीत बोललो तर बरं होईल। 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनानिमित्त मांस विक्रीवरती बंदी घालण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत इम्तियाज जलील यांनी आपल्याच घरी बिर्याणी पार्टीचा बेत आखला। इतकंच नाही तर पार्टीसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांना निमंत्रण दिल्याचं पाहायला मिळालं। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मांस विक्रीवरती बंदी घालण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयावरून राजकारण तापलंय। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करताना स्वातंत्र्य दिनी बिर्याणी खाण्यासाठी अनेकांना आमंत्रण दिलं होतं। 15 ऑगस्ट रोजी काही महानगरपालिकांनी मांस, मासे आणि हंडी यांच्यावरती विक्री आणि कत्तलीवरती बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत। 1988च्या एका कायद्याचा आधार घेत कल्याण, डोंबिवली, नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये ही बंदी लागू करण्यात आली आहे। या निर्णयाला विरोध दर्शवत खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्य दिनी बिर्याणी खाणार असल्याचं जाहीर करत मुख्यमंत्री आणि मनपा आयुक्तांना पार्टीचं आमंत्रण दिलं होतं। यावरती संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावरती टीआरपी साठी नाटक करत असल्याचा आरोप केलाय। या आरोप प्रत्यारोपांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकारण चांगलंच तापलं आहे। विश्वास आहे आज सगळ्यांनी याचा विरोध करायला पाहिजे
की सरकार कोण आहे, आयुक्त कोण आहे हे मला सांगण्यासाठी की आज मी काय खाणार आहे, काय नाही खाणार आहे. आणि मी आज अशा प्रकारे आज मी बिर्याणीची तयारी करत आहे. मी स्वतः चिकन बिर्याणी तयार करत आहे. त्याचप्रमाणे मी आज एक व्हेजिटेरियन डिश तयार ठेवलेली आहे. व्हेजिटेरियन डिश मी तयार केलेला आहे. समजा आयुक्त साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की मला आज फक्त व्हेजिटेरियन खायचं आहे, तर मी त्याचा आदर करून त्यांना सांगणार की हो साहेब तुम्ही खा, पण तुम्ही मला हे सांगू नका की मी आज काय खायचं काय नाही खायचं. करके हे सरकारने कुठेतरी हे थांबवायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे जे निर्णय दुर्दैवाने आज इंडिपेंडन्स डेच्या दिवशी आपण घेणार असेल तर काय इंडिपेंडन्सचा अर्थ राहणार आहे हे बहुतेक त्यांना कळलेला नसेल. काय काय करताय? आता काय आहे की बँडी करा. अरे लाईव्ह चालू आहे. आपल्याला वाटत असेल की खूप कमी आहे, कारण काय आहे की मी एक्सपेरिमेंट करत आहे. खऱ्या अर्थाने जे बिर्याणी तयार होत आहे ते दुसऱ्या किचन मध्ये तयार होत आहे. हे मी तयार करत आहे. कशी होणार नाही होणार मला माहित नाही आहे. तर मी माझ्या मावशीला सांगितलं आहे की हे जे कमी आम्ही तयार करत आहे, मी एक एक्सपेरिमेंट घेणार आहे. आणि जे बिर्याणी तुम्ही तयार करत आहे तर तुम्ही ते वेगळ्या किचन मध्ये तयार होत आहे. येणाऱ्या 19 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात आल्यानंतर भविष्यात शहराला 3 ते 4 दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिलंय. आजही या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, स्वातंत्र्य सैनिक होते. या जिल्ह्याच्या विकासासाठी जो सगळ्यात प्रगत समजला जातो, औद्योगिक दृष्ट्या जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रगत असलेला हा जिल्हा आणखीन पुढे वाटचाल कशी करेल याकडे आमचं लक्ष आहे. म्हणून या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील, कॉर्पोरेशन कमिशनर, पोलीस कमिशनर, डिव्हिजनल कमिशनर, जिल्हा परिषद सीओ या सर्वांचा सहभाग आहे. त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी हे पक्षपात बाजूला ठेवून एक चांगला काम विकासाचा धडा घ्यायला किंवा विकास करण्यासाठी पुढे आलेले आहेत. हे सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आज या जिल्ह्यामध्ये कालच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही आले होते. त्यांनी सुद्धा मला तुम्ही तुमचा नियोजनाचा आराखडा द्या, मी त्यासाठी तातडीने मदत सर्व पद्धतीने करेन असं आश्वासन सुद्धा केलेलं आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये 20 एकर लँड जी कृषी विभागाची आहे ती सुद्धा आपण आता संपादित करतोय. त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर एक मोठं उभं करतोय, जेणेकरून मराठवाड्यामध्ये एक मोठी शान प्रत्येक कामासाठी त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचं ते सेंटर असणार आहे. आणि त्याला जवळपास 500 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. म्हणून आता आम्ही थांबणार नाही, तर आमचा जिल्हा सर्वात पुढे आघाडीवर जाईल ही अशी आमची संकल्पना आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झालाय. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट झाली आहे. शिंदे गटातील शिरसाट आणि उद्धव ठाकरे गटातील खैरे यांच्यातील मैत्रीपूर्ण वार्तालापानं सर्वांचं लक्ष वेधलं. दोघांनीही एकमेकांचं कौतुक केलंय. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सौहार्दपूर्ण वातावरणात हे निर्माण झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. तसेच ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही यावेळी हजेरी लावली. एवढंच नव्हे तर खैरे यांनी शिरसाट यांच्याशी कानमंत्र देत गप्पा मारल्या. शिरसाट कायदेशीर पालकमंत्री आहेत असं म्हणत त्यांनी त्यांची स्तुतीही केली. शिवसेना विभागातून ठाकरे गट आणि शिंदे गट असे 2 गट पडले. शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तर चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक अथवा इतर कोणता कार्यक्रम, हे दोन्ही नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसले. मात्र आजचा ध्वज फडकवण्याच्या कार्यक्रमात हे 2 नेते एकमेकांशी प्रेमाने हितगुज करताना दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. खैरे हे आमचे नेते राहिलेले आहेत, जुने माझे सहकारी राहिलेले आहेत, आम्ही बरोबर काम केलेलं आहे. आणि तुम्ही पाहिलं त्याच्या सत्तेमध्ये असो नसो ते प्रत्येक वेळेला कार्यक्रमाला हजर असतात. आणि असा जर कार्यकर्ता म्हणून तो प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो, त्या टायमाला त्याचं वेलकम करणं किंवा त्याला शुभेच्छा देणं आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणं एक पद्धत आहे, संस्कृती आहे. म्हणून खैरेंना सुद्धा मी आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का, तर एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज.
तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय, भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेस सह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34। तर वाट कसली बघताय, आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन। मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी डॉक्टर साशा, मी साताऱ्याची आहे। मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी। आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे। रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे। MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे। घरासारखं जेवण मिळतं इथे। माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं। इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं।
पोट भरून असं जेवण भेटतं. इथे आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी थर्ड इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है. ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है. स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. शेवटच्या माणसाचा विकास या उद्देशाने शासन वाटचाल करत आहे. लोकांना तत्पर आणि दर्जेदार सेवा देतानाच विकासाच्या प्रत्येक टप्प्यावरती जनतेचा सहभाग आवश्यक आहे. आपण सारे मिळून आपला जिल्हा, राज्य आणि देश प्रगतीपथावरती नेऊया, असं आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात केलंय. देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. लोकसभा सदस्य संदीपान भुमरे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार तसेच छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना पालकमंत्री शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते माजी सैनिक नायब सुभेदार रमेश साळवे, हवालदार विजय कोंटे, कारागृह उपमहानिरीक्षक येथील हवालदार संतोष जगदाळे, पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक दीपक परदेशी, प्रमोद पवार, राजेंद्र मोरे यांना गौरवण्यात आलं. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विराज रमेश पवार, हिंदवी धनंजय पाटील, रुद्र धनंजय पाटील, नील रवींद्र सोमडे यांनाही गौरवण्यात आलं. आपल्या जिल्ह्यामध्ये विविध योजनेची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत आहे याची प्रचिती गेल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यातून आपल्याला पाहायला मिळतं. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत. तुमचा सर्वांचा सहभाग कोणतीही योजना किंवा कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पहिला माझा जिल्हा, माझ्या जिल्ह्यात असलेल्या योजना या सर्व हे मला करायच्या आहेत, ह्या आमच्यासाठी आहे, माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी आहे. म्हणून आपल्या सर्वांचा सहभाग त्याच्यात आवश्यक आहे.
शालेय शिक्षणात नवनवीन उपक्रमांचा समावेश करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना देणारे उपक्रम अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज अचानक भेट देऊन जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या दशसूत्री या उपक्रमाची माहिती जाणून घेतली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या उपक्रमाचं सादरीकरण केलं। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, उपशिक्षण अधिकारी डॉक्टर सतीश सातव, गीता तांदळे, सीताराम पवार आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थापन केलेल्या वाचन कट्ट्यासही शिक्षण मंत्र्यांनी भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली व उपक्रमाचं कौतुक केलं। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दशसूत्री या उपक्रमाबाबत सादरीकरण केलं। त्यातील विविध घटक व त्याची फलश्रुती याबाबत माहिती दिली। त्यासोबतच बालक, युवक, महिला यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दशसूत्री व अन्य उपक्रमांचं कौतुक केलं। त्यांनी सांगितलं की राज्यासाठी नव्याने शैक्षणिक उपक्रमांचं 365 दिवसांचं वेळापत्रक तयार केलं जात आहे। देश प्रथम ही संकल्पना राबवण्यात येत आहे। त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची निश्चितच दखल घेऊ। शालेय शिक्षण विभाग उपक्रमशील शिक्षकांच्या पाठीशी नेहमीच उभा राहील। आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, ही बाब ध्यानात घेऊन त्याला अधिकाधिक आधुनिक शिक्षण देत असतानाच त्याची नाळ ही मातीशी कशी जोडलेली राहील याचाही विचार आम्ही करत आहोत। त्यासाठी दशसूत्रीतील सूत्रे उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शाळांची व शिक्षणाची स्थिती बळकट करण्यासाठी माझी विद्यार्थ्यांची शाळा संवाद साधेल। शाळा अद्ययावतीकरणाची ही एक लोक चळवळ होईल, त्यातून शाळांचं चित्र बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी समादेशक विक्रम साळी यांच्या शुभ हस्ते मनपा झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांनी साथरोग निवारणासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशंसापत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आलाय। आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी समादेशक विक्रम साळी यांच्या शुभ हस्ते मनपा झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांनी साथरोग निवारणासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशंसापत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलाय। मनपा मुख्यालय सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांनी पण कौतुक केलंय। तसेच इन्चार्ज सिस्टर शुभांगी फोपळे, फवारणी कर्मचारी शेख तय्यब, स्टाफ नर्स सुमती गीते, पुष्पा अंभोरे, संध्या तोरणे, राणी शिरे, ऑपरेटर पूजा मगर, शर्वरी राठोड, कोमल देहाडे, शिपाई अलका साळवे, रंजनी कांबळे, आशा वर्कर सुनीता गांगवे, रजिया इनामदार, कविता मोकाशे, मथुरा रेसवाल, परवीन शेख, कल्पना गवळे, रेखा खंडाळे, पूजा गायकवाड, सुजाता धनेधर, उज्ज्वला कोळेकर, भारत वाघ, रामनाथ कोकडे, मनोज जगधने, भानुपिया जाधव, ज्योती राजगुरू, मंजुश्री नरवडे, पूनम देहाडे, सुरेखा चव्हाण, शिल्पा शिंदे, सुजाता रवाहुळे, गीता बागुल यांना पण गौरवण्यात आलाय। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। विकासाच्या प्रत्येक टप्प्यावरती जनतेचा सहभाग आवश्यक असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांचं स्वातंत्र्य दिन सोहळा येथे प्रतिपादन। तर स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय। तर दशसूत्रीबाबत जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे अचानक छत्रपती संभाजीनगरात दाखल। तर विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना देणारा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं भुसे यांचं प्रतिपादन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।